राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. अहज्याची आई अथल्या हिने आपला पुत्र मेला आहे असे पाहिले, तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा संहार केला. तरी योराम राजाची कन्या आणि अहज्याची बहीण यहोशेबा हिने अहज्याच्या पुत्रा योवाश यास त्या वधाव्याच्या राजपुत्रातून चोरून नेले आणि त्यास आणि त्याच्या दाईस बिछाणे ठेवण्याच्या कोठडीत लपवून ठेवले. अथलेच्या दृष्टीआड त्यास केल्यामुळे त्याचा वध झाला नाही. यावर परमेश्वराच्या मंदिरात त्याला 6 वर्षे तिच्याजवळ लपून ठेवले होते. इकडे अथलेने देशावर राज्य केले. परंतु 7व्या वर्षी यहोयादाने हुजरे आणि गार्दी यांच्यातल्या शतपतीस बोलावणे पाठवले. त्यास परमेश्वराच्या मंदिरात आणून त्यांच्याशी करार केला आणि त्यांच्याकडून आणभाग करवून त्यास तो राजपुत्र दाखवला. यहोयादा याजकाने केलेल्या हुकुमाप्रमाणे त्या शतपतींनी केले. शब्बात दिवशी जे लोक कामावर यावयाचे होते आणि जे कामावरून घरी जावयाचे होते ते सर्व घेऊन ते यहोयादा याजकाकडे आले. तेव्हा दावीद राजाच्या बरच्या आणि डाळी परमेश्वराच्या मंदिरात होत्या, त्या याजकाने शतपतीस दिल्या. ते पहारेवाले हाती हत्यारे घेऊन मंदिराच्या दक्षिण कोपऱ्यापासून उत्तर कोपऱ्यापर्यंत वेदीच्या आणि मंदिराच्या जवळ राजसभोवार उभे राहिले. मग त्याने राजकुमारास बाहेर आणले. त्याच्या शिरी मुकुट ठेवून त्याच्या हाती आज्ञापट दिला. मग त्यांनी त्यास अभिषेक करून राजा केले आणि टाळ्यांचा गजर करून म्हटले, राजा चिरायू होवो. पहारेकऱ्यांच्या आणि लोकांचा गलबला ऐकून अथल्या परमेश्वराच्या मंदिरात त्याच्याकडे आली. ती पाहते तो वहिवाटीप्रमाणे राजा उच्चस्थानी उभा आहे. त्याच्यापाशी सरदार आणि कर्णे वाजवणारे उभे आहेत आणि सर्व लोक आनंद करून कर्णे वाजवत आहेत असे तिच्या दृष्टीस पडले. तेव्हा अथल्या आपली वस्त्रे फाडून, फितुरी रे फितुरी असे ओरडली. मग यहोयादा याजकाने सेनेवर असलेल्या शतपतीस आज्ञा केली की तिला सेनेच्या रांगेतून बाहेर काढा. तिच्या मागून जो जाईल त्याचा वध करा. परमेश्वराच्या मंदिरात तिचा वध होऊ नये. म्हणून याजकाने असे सांगितले. तेव्हा त्यांनी तिला जाण्यासाठी वाट केली आणि राज मंदिराकडे घोडे ज्या वाटेने येत असत त्या वाटेने ती बाहेर गेली. मग त्यांनी तेथे तिला जीवे मारले. यानंतर राजा आणि प्रजा यांनी परमेश्वराचे लोक व्हावे म्हणून यहोयादाने त्यांच्याकडून परमेश्वराशी करार करविला. तसाच त्याने राजा आणि प्रजा यांच्यामध्येही करार करविला. तेव्हा देशातील सर्व लोकांनी बाल देवताच्या देवळात जाऊन ते मोडून टाकले आणि त्याच्या वेद्या आणि मूर्ती यांचा भुगाभुगा केला आणि बालाचा याजक मत्तान याचा वेद्यांसमोर वध केला. मग याजकाने परमेश्वराच्या मंदिराचे कामदार नेमले. अथलेस राजमंदिरापाशी तरवारीने ठार केले. तेव्हा सर्व लोक आनंदित झाले आणि नगर शांत झाले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद.
मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यास म्हणाला, पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. तेथे कसर आणि जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर आणि जंग खाऊन नाश करत नाहीत आणि चोर घरफोडी करत नाहीत आणि चोरीही करत नाहीत. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. डोळा शरीराचा दिवा आहे. यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार खेवडा. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.